हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आत्ता चाललो आहे आम्ही मार्केटमध्ये, म्हणजे आत्ता वाजले संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. थोडंसं उजाडा आहे, तर म्हटलं चला व्हिडिओ बनवूयात. आणि तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. काय आकाशी कलर. हां, रुद्रांश आता सायकलवर चालला. काय नाही चाललाय तू बाजारात? का नाही चाललाय? तुला माहीतच नाही? भाज्या वगैरे आणत झालं मग अजून हरभरा डाळ, हां मूग डाळ, हां उडीद डाळ, मटकी डाळ. गुड एवढंच. हां कधीपासून गेलं नाही? सकाळी गेलता की बाहेर? कशाला कशाला? मिक्स नको, ती वरणासाठी. चला उडीद आहे थोडीच आहे, पण थोडीच टाकायची उडीद. सो बघू शकता आज मी बनवणार आहे सांडगा. तर सांडग्याला ना म्हणजे थोडे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये करतायत. कोणी जास्त डाळी मिक्स करतं, कोणी थोडेसे डाळी मिक्स करतं. तर आज मी माझ्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मी कोणत्या डाळी मिक्स केल्या आणि त्याचं प्रमाण किती आहे ते. तर सगळ्यात अगोदर घ्यायचे आहे आपल्याला सो मी घेतलेली आहे मटकीची डाळ, मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ. तर त्या तिन्ही पण डाळी आहेत ना, त्याचं सेम प्रमाण घेतलेलं आहे. म्हणजे तिन्ही पण डाळी मी अर्धा किलो घेतलेल्या आहेत. मटकीची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ. तर आपल्याला काय करायचं आहे, आणि ही आहे ना ही उडदाची डाळ आहे. ही म्हणजे कोणी टाकतं कोणी नाही टाकत. तर माझ्याकडे थोडीशी होती, म्हणजे साधारण एक छोटी वाटी भरून डाळ होती. तर मी सगळ्या डाळी घेतल्या, त्या स्वच्छ म्हणजे आपल्याला निवडून घ्यायच्यात, स्वच्छ 2-3 पाण्याने छान धुवून घ्यायच्या. तर मी म्हणजे एकत्रच मिक्स करते. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही वेगवेगळ्या पण मिक्स करून भिजवू शकता. तर मी हे सगळं मिश्रण आहे ते एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला ना स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने ह्याला छान धुवून घ्यायचं आहे. सो मी एक टिप तुम्हाला सांगणार आहे, तर ती सांगणार आहे शेवटला व्हिडिओच्या. तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ कसा वाटला मला हे पण कमेंट करून नक्की सांगा. सो डाळीनं आपल्याला 2-3 पाण्याने छान धुवून घ्यायच्या आहेत आणि हे आपल्याला म्हणजे रात्रभर भिजवून ठेवायच्या. तर काय करायचं आहे, आपल्याला 2-3 पाण्याने धुतल्याच्या नंतर जे आपण भांड्यामध्ये ठेवत ना, तर त्या भांड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की डाळच्या वरती आपल्याला थोडं जास्त पाणी ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं की डाळ फुगती रात्रभर. तर मी एक मोठं पातेलं घेतलं होतं, पण त्याच्यामध्ये मला वाटलं की पूर्ण डाळ बसणार नाही भिजल्याच्या नंतर. तर मी अजून एक छोटंसं पातेलं घेतलं. आता त्याच्यामध्ये काही टाकते आणि ते पण मी दोन्ही पण डाळी मिक्स केलेल्या आहेत स्वच्छ पाण्याने. आणि आपल्याला डाळ भिजवताना ना कमीत कमी आपल्याला 1-2 कांडे पाणी वरती ठेवायचं आहे, म्हणजे रात्रभर डाळ छान भिजती. तर काय करायचं आहे, ही डाळ आपल्याला म्हणजे दिवसा जर करायची असेल तरी आपल्याला 5 ते 6 तास म्हणजे भिजूनच ठेवायची आहे. पण रात्री भिजून ठेवली ना तर सकाळच्याला छान भिजती. तर मी त्याच्यासाठी ही रात्री भिजून ठेवलेली आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला किती लसूण घ्यायचा आहे, किती कोथिंबीर घ्यायची ते पण बघणार आहोत. तर मी पूर्ण एक मोठी पेंडी असते कोथिंबीरीची, पूर्ण एक पेंडी घेतलेली आहे. ती पण निवडली. ती खूप बारीक निवडायची नाही, आपल्याला थोड्याशा दांड्या असल्या तरी चालत आहेत. तर मी ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. आणि आपल्याला होईल तेवढी ना आता ही बारीक कट करायची, जेवढी बारीक होईल ना तेवढी बारीक कट करायची आहे. आणि मग ती बारीक कट केल्याच्या नंतर मग हे सगळं रात्रीचं डाळ भिजलेली आहे. सो मी ती पण एकदा थोडासा स्वच्छ पाण्याने अजून आपल्याला धुवून घ्यायची. सो होईल तेवढं ना, म्हणजे रात्री जर आपल्याला भिजवायची असेल ना तर रात्री खूप लेट भिजवायची, म्हणजे 11-12च्या टायमिंगला भिजवली तर चांगलं होईल. कारण की उन्हाळा जास्त चालू आहे, गरमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे खूप लवकर नाही भिजवायची, रात्री एकदम उशिरा भिजवायची आहे. आणि त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी एक वाटी लसण. तुम्ही तर बघू शकता मी दाखवलेलं आहे तेवढं लसण, पण मी रात्रीच निवडून ठेवलं आहे. म्हणजे काय होतं की सकाळी आपल्याला जेव्हा पण सांडगे वगैरे घालायचे असतात तर जास्त उशीर नाही होते. आणि ही डाळ आहे ही आपल्याला अगदी रबरबीत काढायची, खूप बारीक नाही मिक्सरला काढायची. बघू शकता अगदी थोडीशी रबरबीत ठेवायची.
तर आता ही सगळी डाळ आहे ना, मी सगळी डाळ अजिबात उशीर नाही लागत आहे. मिक्सरला ना 10 मिनटामध्ये पूर्ण डाळ आहे ना, एवढी डाळ सगळी वाटून निघते, जास्त वेळ पण नाही लागत आहे. फक्त 2दा मिक्सर फिरवलं की एकदम छान रबरबीत होती. आणि आता काय करायचं आहे, मी सगळी डाळ काढली, तर थोडी डाळ ठेवली होती आणि जी लसण आहे ना ती त्याच्यामध्येच मिक्स केली, म्हणजे दोन्ही पण छान मिक्स होतं. आणि आपल्याला ते पण मिक्सरलाच लावून घ्यायचं, म्हणजे छान लसूण पण ग्राइंड होतं डाळीमुळे. आणि मी सगळी डाळ आहे आता ती मिक्सरला छान वाटून घेते. आणि आता आपल्याला ही करायची आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये मसाला वगैरे काय काय टाकायचा आहे. सो मी माझ्या म्हणजे अंदाजानेच प्रमाण टाकते, तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडंसं कमी थोडंसं जास्त तुम्ही करू शकता. आता सगळी आपली डाळ आहे ती सगळी मिक्सरला लावून घेतलेली आहे. आणि आता मी त्याच्यामध्ये टाकते मीठ, अंदाजे मी 3-4 चमचे मीठ टाकते. आणि 1 वाटी म्हणजे जेवढं मी लसूण घेतलं होतं ना तेवढीच मी लाल तिखट घेतलेलं आहे. आपल्याला लाल तिखट फक्त फक्की वापरायचं आहे, मसाला तिखट नाही वापरायचं, म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त मसाला असतो ना ते नाही वापरायचं, फक्त लाल तिखट वापरायचं आहे. म्हणजे तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता, पण मी फक्त ह्याच्यामध्ये लाल तिखट वापरते. आणि आता मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे कोथिंबीर. ती कोथिंबीर आपल्याला आता हे छान आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. सो थोडंसं माझ्याकडनं हे पातळ वाटते मला, म्हणजे मी थोडंसं अगदी 1-2 चमचा पाणी ठेवलं होतं, कारण की एका भांड्यामध्ये मी अगदी डाळ काढली, ती खूप कोरडी झाली म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं. तर तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की त्याच्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही. पाणी वापरलं ना थोडंसं पातळ होतं, आणि पातळ झालं ना तर मग सांडगा घालायला थोडासा वेळ लागतो. तर बघू शकता आता मी टेरेसवरती एक प्लास्टिक पेपर घेतलेला आहे, तर प्लास्टिक पेपरवरती घालते, कारण की सांडगा थोडासा जास्त होता, त्याच्यामुळे मला वाटलं की म्हणजे ताटात वगैरे बसणार नाही, त्याच्यामुळे मग मी प्लास्टिक पेपरवरती घातला. सो बघू शकता आत्ता मी अगोदर सुरुवातीला हाताने घालते सांडगे. हाताने पण छान येत आहेत, पण हाताने खूप जास्त वेळ लागतो. आणि मेन म्हणजे हाताची खूप आग होती, कारण की त्याच्यात भरपूर लाल तिखट घातलेला आहे. सो मग मी थोडासा हाताने घातला. आणि ऊन वाढत होतं, कारण की मला उशीर झाला होता, अगोदर सकाळी स्वयंपाक बनवायचा, डब्बा वगैरे, आणि मग सगळं आवरून सांडगं घालायचं म्हटलं मला थोडंसं जास्त उशीर लागला. त्याच्यामुळे मग मी काय केलं म्हटलं, आणि मग मला जर एवढा सांडगं घालायचा म्हणलं तर खूप उशीर, म्हणजे कमीत कमी मला 1.5 ते 2 तास गेले असते हाताने घालायचं म्हटलं. मग मी काय केलं की जे आपल्याकडे मीठ आहे टाटा नमकचं, तर मी त्याचंच प्लास्टिक घेतलं. आणि आता मी पुढी ना तुम्हाला त्यांनी दाखवणार आहे. आणि त्यांनी ना खरंच माझं ना सांडगा खूप लवकर घालायचा झाला, असं हाताने खूप वेळ लागत होता. आणि एवढंच जरी मी हाताने सांडगा घातला ना तरी पण माझ्या हाताची अशी खूप आग व्हायला लागली. तर म्हटलं चला आता आपण तसा पण थोडंसं सांडगा घालूयात, कारण की ना तसं जर घातला तर अर्धा-पाऊण तासात माझा सांडगा पण घालायचा झाला, जास्त उशीर नाही लागला. सो हा व्हिडिओ आहे मी 8 दिवसांनी एडिट करते, कारण की माझ्याकडे पहिले पण खूप एडिट करायला व्हिडिओ पडले होते, त्याच्यामुळे ह्याला थोडासा उशीर लागला. सो अगोदर थोडंसं पण आकाराला ना असा छान दिसतो, त्याचा थोडासा आकार वेगळा येतो आणि हाताचा छान येतो, पण हाताने खूप जास्त उशीर लागतो. तर त्यासाठी मी प्लास्टिक पेपर घेतलेला आहे. आणि आता त्याच्यातनं आपल्याला म्हणजे जेवढं हातात बसेल ना तेवढंच घालायचं, खूप जास्त मिक्सर नाही घालायचं. तर बघू शकता थोडीशी कोथिंबीर आहे ती थोडीशी मध्ये येत होती, थोडीशी मध्ये आली तर ती काढून घ्यायची. आणि मग नंतर न्यायला ना खूप लवकर होत होता, म्हणजे आपला जिथं 1.5 तास लागायचे ना तिथं पाऊण तास पण नाही, अर्ध्या तासामध्येच सांडगं घालायचा होत होता. तर मी म्हटलं चला आपण असं सांडगं घालूयात. तर बघू शकता असं एकदम छान, आणि म्हणजे एवढा लवकर सांडगं घालायचं झाला, जास्त उशीर पण नाही लागला. तर तुम्ही म्हणजे तुम्ही काय काय सांडग्यामध्ये वापरता, किंवा थोडीशी वेगळी पद्धत असेल तर ती पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर बघू शकता आत्ता म्हणजे हा कमीत कमी मला ह्याला अर्धा-पाऊण तास लागला पूर्ण सांडगं घालायला. आणि मग पूर्ण प्लास्टिक पेपर आहे, मी अजून एक आणून ठेवला होता, की मला वाटलं की एका ह्याच्यावर बसणार नाही, तर मग मी 2 आणून ठेवले होते, पण एका ह्याच्यावरच बसला, कारण की तिथं म्हणजे टेरेसवरती थोडंसं काम चालू होतं, टेरेसवरती कलर वगैरे द्यायचं. तर मग त्याच्यासाठी थोडीशी म्हणजे मला गोंधळ झाला, कारण की मी अगोदर सांडगा घातला पण त्याला वाळायला थोडासा प्रॉब्लेम झाला, कारण की त्यांना टेरेसवरती पाणी वगैरे सोडायचं होतं. तर मग मी काय केलं की पूर्ण सांडगा आहे तो घातलेला होता, नंतर मग मी ताटामध्ये काढून घेतला. ताटामध्ये उन्हाला मी 2-3 दिवस वाळून ठेवला, त्याच्यामुळं ना मग मला व्हिडिओ एडिटिंग करायला पण खूप वेळ गेला. आणि तो जास्त वाळला नव्हता, त्याच्यामुळं थोडासा म्हणजे त्याचा आकार पण थोडासा चेंज झाला, तुम्ही बघू शकता सुरुवातीला. पण असा ना घातला ना तर खूप लवकर होतो ना, आणि आपल्याला जर सोबतीला जर 2-3 असेल ना तर मग जास्त वेळ नाही लागत आहे. पण मला म्हणजे जास्त करून एकटीलाच घालायचा होता. आमच्या तिथालच्या आलत्या थोडा वेळ घालायला ताई, पण त्यांना पण म्हणजे काम वगैरे होते म्हणून त्यात थोडंसं घालू लागल्या. मग परत मी म्हटलं मला एकटीला नाही एवढं ऊन, म्हणजे कमीत कमी 9:30-10 वाजले होते, तेवढ्या उन्हामध्ये मग मी एकटीच सांडगा घालत होते, त्याच्यामुळे मग मी प्लास्टिक पेपरने घातला तर मला लवकर झाला. आणि मग नंतर रुद्रांश मला थोडासा व्हिडिओ शूट करायला मदत करत होता, कारण की माझं ना पूर्ण हात म्हणजे
पूर्ण हात भरलेला होता सांडग्यानी आणि मला कॅमेरा वगैरे नव्हता व्यवस्थित पकडता येत, तर मग मी पटपट घालून घेतला आणि एका साईडला घातले होते वेपर्स. फक्त वेपर्स आणि सांडगा हे दोन्हीच गोष्टी केलेल्या आहेत. अजून म्हणजे भरपूर करायचं आहे उन्हाळी काम. तर बघू शकता म्हणजे एकाच प्लास्टिक पेपरवरती पूर्ण सांडगा बसला. आणि आत्ता आपल्याला हा वाळून द्यायचा आहे 2-3 दिवस. तर बघू शकता आत्ता हा आहे ना, मी हा 2-3 दिवस वाळून ठेवलेला आहे. एकदम मस्त झाला आहे आणि टेस्ट तर नंबर 1च. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.